नमस्कार मित्रांनो, सनातन राज या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। खूप दिवस चर्चेत असलेल्या वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यात आले। हा नवीन कायदा काल संसदेमध्ये मंजूर करण्यात आला। त्यात 14 नियम बदल करण्यात आले। त्यातील महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे वक्फ बोर्ड युजरचा नियम कायदा लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रकरणांना लागू होणार नाही। दुसरा, वक्फ मालमत्ता निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांऐवजी राज्य सरकारने नियुक्त केलेला अधिकारी असेल। वक्फ बोर्डात 2 बिगर मुस्लिम सदस्य अनिवार्य असतील आणि ह्या संख्येत पदसिद्ध सदस्यांचा समावेश केला जाणार नाही। वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये एका इस्लामिक विद्वानाचा समावेश अनिवार्य असेल। वक्फ ट्रिब्युनलमध्ये किमान एक असा सदस्य असेल ज्याला मुस्लिम कायदा आणि न्यायशास्त्राचे ज्ञान असेल। वक्फला मालमत्ता दान करण्यासाठी संबंधित व्यक्तीने किमान 5 वर्षे इस्लामचे पालन केलेले असणे आवश्यक असेल। वक्फ बोर्डात राज्य सरकारचा अधिकारी संयुक्त सचिव स्तराचा असावा। जर एखाद्याला मालमत्तेवर सरकार आणि वक्फ बोर्ड दोघेही दावा करत असतील तर राज्य सरकारचा नियुक्त अधिकारी हा वाद सोडवेल। नोंदणीकृत वक्फ मालमत्तेवर नियम पूर्वलक्षीपणे लागू होणार नाही। वक्फ बोर्ड आणि कौन्सिलच्या संरचनेत मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना समाविष्ट करण्यासंबंधी बदल करण्यात आला आहे। केंद्रीय पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी निश्चित 6 महिन्यांची मुदत अनिवार्य असणार नाही। वादग्रस्त मालमत्तांना सरकारी मालमत्ता मानले जाईल जोपर्यंत नियुक्त अधिकारी अंतिम निर्णय देत नाही। जर वक्फ मालमत्ता 6 महिन्यात नोंदणीकृत झाली नाही तर वक्फ बोर्ड 6 महिन्यानंतरही न्यायालयात जाऊ शकतो। वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देता येईल आणि त्यासाठी 90 दिवसांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। हे सुधारित नियम वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापन आणि विवाद निराकरणासंदर्भात आहेत। वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम आणि महिलांचा समावेश, मुस्लिम कायद्याचे तज्ज्ञ असलेल्या ट्रिब्युनल सदस्य आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांद्वारे मालमत्तेचे निपटारा यासारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले। वक्फ बोर्डाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात आव्हान देता येईल तर नोंदणीसाठी वेळ मर्यादा लवचिक ठेवण्यात आली आहे। मित्रांनो, या कायद्याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये जरूर लिहा। नमस्कार।